कोल्हापुरातील दसरा चौक ते व्हीनस चौक या मार्गावरील एका ऑर्थोपेडिक सेंटरच्या जनरेटरला अचानक आग लागून सुमारे 5 लाखांचं नुकसान झालं। कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 फायर फायटरच्या सहाय्याने ही आग विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। कोल्हापुरातील दसरा चौक ते व्हीनस चौक या मार्गावर एका बँकेजवळील इमारतीमध्ये घुणके ऑर्थोपेडिक सेंटर आहे। या ऑर्थोपेडिक सेंटरचा मोठा जनरेटर बाहेरील बाजूला लावण्यात आला होता। आज दुपारी या जनरेटरमधून अचानक धूर येऊन या जनरेटरला आग लागली। आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली। काही नागरिकांनी याबाबतची माहिती कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवली। त्यानंतर अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी कांता बांदेकर, विजय सुतार यांच्यासह चालक सुनील वाईंगडे, उमेश जगताप, फायरमन मेहबूब जमादार आणि प्रमोद मोरे यांनी या ठिकाणी धाव घेत 2 फायर फायटरच्या सहाय्यानं अथक परिश्रमानं ही आग विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या आगीमुळे इथला जनरेटर जळून खाक झाला असून यात सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय। मात्र या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही।